नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुमच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या कार्यक्रमात तुमचं स्वागत करतो, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव. स्वीटनेस पार्टनर पावक जॅगरी, बँकिंग पार्टनर अंबरनाथ, जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, टेस्ट पार्टनर केपर फूड्स, हायजीन पार्टनर टायगर फिनाईल आणि स्पेशल पार्टनर विको. आमच्या लहानपणीची एक गोष्ट तुम्हाला सांगतो. आमच्या लहानपणी घरामध्ये आमचा फारसा विचार केला जात नसे. घरामध्ये जे पदार्थ मोठे करतील तेच आम्ही खायचो. आम्हाला फार चॉईस नव्हता. तो आताही आहे असं मला वाटत नाही, पण आता बदललेला आहे काळ. म्हणजे घरामध्ये मोठ्या माणसांच्या आवडीनुसार, त्यांच्या गरजेनुसार जे पदार्थ होतात ते करतानाच अगदी छोट्या छोट्या मुलांच्या मनाचा सुद्धा विचार केला जातो. नाही नाही, अमुक अमुक तू खात नाही, अमुक अमुक तिला चालत नाही, त्याला हेच लागतं, असा विचार करून मोठ्यांचं आणि लहानांचं कॉम्बिनेशन करून स्वयंपाक करायला लागतो. यातनं होतंय नवीन नवीन पदार्थांची निर्मिती. आता हाच विचार करत नवीन नवीन पदार्थांचा शोध लावणारे, जेन झीचा विचार करत जुन्याही लोकांची आवड जपणारे एक पाहुणे आपल्याकडे येणार आहेत. फार मनापासून त्यांचं स्वागत करूया. तुषार प्रीती देशमुख. नमस्कार तुषारजी, कसे आहात आपण? एकदम मस्त, ऑल फाईन. तुम्ही नीट ऐकलं तर मी तुम्हाला तुषार जी असं म्हणालो नाही, तुषार झी असं म्हणालो. Yes. कारण तुम्ही जेन झीचा विचार करून पदार्थ करता असं आमच्या कानावरती आलंय. परफेक्ट, बरोबर ना? बरं, तुमच्या नावापासून आपण सुरुवात करूया. तुम्ही नाव लावता तुषार प्रीती देशमुख. हे मी विचारू शकतो का की हे असं का आहे? नक्कीच. कारण ज्या पद्धतीने मी आजपर्यंत जे नावारूपाला आलो ते फक्त निव्वळ माझ्या आईच्या आशीर्वादामुळे आणि माझ्या काकी म्हणजे माझ्या मित्राची आई आणि मला ज्यांनी 27 वर्ष त्यांच्या घरात सांभाळलं अशा माझ्या नीना काकी. सो आईचं नाव लावण्यासाठीचा माझा अट्टास होता. आणि काही गोष्टी आयुष्यात अशा घडल्या की वडिलांनी आईला दिलेला त्रास जो मी बालपणात अनुभवला होता, ज्याचा त्रास मला आई 1993च्या बॉम्ब्लास्टमध्ये अचानक गेल्यानंतर जो जास्त प्रामुख्याने जाणवायला लागला. आणि मग असं वाटलं की एक काळ असा येतो की नाही, मला आता आज वडिलांचं नाव नाही लावायचंय. त्यांच्याबद्दलचा आदर, प्रेम हा कायम आहे, आजही आहे, पण कुठेतरी आईचंच नाव फक्त पाहिजे ह्यासाठी माझा प्रयत्न चालू झाला. आणि म्हणतात ना की मी ज्या पद्धतीने अप्रोच झालो गव्हर्नमेंटकडे आणि त्यांनी मला ज्या पद्धतीने पहिल्यांदा परमिशन दिली, आज अनेक जण त्याच्या पुढे आपल्या आईचं नाव लावू शकतात, याचा मला अभिमान वाटतो. बापरे, ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी ऐकता ऐकता मी धक्का बसला, भारावलो, भावनिक झालो, असं सगळंच झालं. 93च्या बॉम्बस्फोटात तुमची आई गेली? हो. बापरे, त्या कुठून कुठे काय प्रवास करत होत्या का? आई माझ्या मावशीच्या मिस्टरांच्या कॅन्टीनमध्ये जिंडाल मेन्शनमध्ये होती महालक्ष्मीला. आणि प्रवास करताना आईला दुसऱ्या दिवशी पुण्याला जायचं होतं म्हणून लवकर यायचं होतं घरी. पण अचानक बस स्टॉपवरती आल्यावरती तिने वेळ बघितली की अरे किती वाजलेत, अजून बस का नाही आली. तर तिच्या लक्षात आलं की माझं घड्याळच मी ऑफिसमध्ये विसरली आहे. म्हणून जे घड्याळ आणायला ती गेली, घड्याळ आणलं आणि ज्या क्षणाला जी बस तिला मिळाली तीच बरोबर वरळी सेंचुरी बाजारला जेव्हा आली, त्याच्याच बरोबर पुढे त्या बसच्या जो RDX भरलेली जी टॅक्सी होती त्याचा स्फोट झाला आणि आईचं त्याच्यात निधन झालं. म्हणजे आईचंच म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन असंख्य लोक त्याच्यात निरापराध गेले की ज्याची झळ आजही आम्हाला भोगावी लागते. बापरे, हे सगळं. पण तरी म्हणजे या सगळ्या दुर्दैवी घटनांनंतर सुद्धा जे शहर पुन्हा पुन्हा उभं राहतं, हो, पुन्हा पुन्हा जगण्याची किमया शिकवतं, स्वप्न दाखवतं, स्वप्न पूर्ण करून घेतं, ते मुंबई शहर. अगदी खरं. हो की नाही? मग ह्या सगळ्या आयुष्यातल्या अशा झिग झॅक ह्याच्यामध्ये खवय्येगिरी कुठून आली? लहानपणापासूनच आईचा पदर कधी सोडला नव्हता संघर्षण. त्यामुळे लहानपणापासून मम्माज बॉय म्हणून मला जे काही टॅग लागला होता, तर तो आनंदाचा क्षण असा होता. आत्ता कळतो की माझं प्रशिक्षण म्हणण्यापेक्षा मला फायनान्शियली IHM करता नाही आलं, पण माझं प्रशिक्षण सुरू झालं होतं आईच्या पदर धरल्यामुळे. करेक्ट. की जेव्हा आईचा पदर धरून स्वयंपाक खोलीत आई कोणत्या प्रकारची कोणत्या पदार्थाला फोडणी घालतीये आणि त्याचा स्वाद माझ्यापर्यंत येतोय, त्या फोडणीची खरी मजा त्याच वेळेला मला कळली होती. तुमचं नाव तुषार हे थोडंसं चुकलंय असं मला वाटतंय आजच्या भागापुरतं. कारण अनुभवांचा, विचारांचा, मातृत्वाचा, आईच्या आठवणींचा धबधबा आहे, त्याला तुषार कसं म्हणणार? त्याच्यामुळे इंटरेस्टिंग आहे सगळं खूप. आपण आता स्वयंपाकघराकडे जाऊया आणि आजच्या भागामधले पदार्थ बघूया. या तुषार सर, पहिला पदार्थ कुठला आपला तुषार सर? आज आपण मस्तपैकी फिश चीज बॉल्स तयार करणार आहोत. फिश चीज बॉल्स. येस. साहित्य आपल्या समोर आहे. तुषारजी सांगा आम्हाला काय आहे? पापलेट घेतलेले आहेत आणि आपण ते मस्तपैकी त्याचा काटा जो आहे तो काढून टाकलेला आहे.
बटाटा आहे जो आपण वाफवून घेतलाय आणि किसून घेतलेला आहे साल काढून. कोथिंबीर, लिंबू आहे, चिली फ्लेक्स आहेत, हिंग आहे, बटर आहे, मिक्स हर्ब्स आहेत, आलं लसणाची पेस्ट आहे, मीठ, स्प्रिंग ऑनियन्स, चीज क्यूब्स छोटे छोटे आणि ब्रेड क्रम्स आहेत. फार छान. बरं, Yes. मला एक प्रश्न विचारायचा आहे, बाळबोध असू शकतो. हम्म. पापलेटला पर्याय आहे का या पदार्थात? नक्कीच आहे. जो मासा तुम्हाला आवडतो तो तुम्ही घेऊ शकता. जो तुमच्या गळाला लागेल तो मासा तुम्ही वापरू शकता. अगदी बरोबर. चला, काय करायचं पहिल्यांदा? येस, एक बाउल घेऊया, मिक्सिंग बाउल. घ्या. काय घेऊया पहिल्यांदा? येस, पहिल्यांदा पापलेट जे आपण त्याचे बोनलेस पीसेस घेतलेले आहेत, काटा काढलेला आहे. काटा काढलेला आहे. आता ह्याच्यात जाईल आलं लसणाची पेस्ट 1 चमचा, हिंग साधारण 1 पाव चमचा, चिली फ्लेक्स आपल्या आवडीनुसार. साधारण मला थोडंसं स्पायसी आवडतं त्यामुळे थोडेसे मी जास्त घालणार आहे. मिक्स हर्ब्स, त्याने एक फ्लेवर खूप छान येतो. येस. 1 चमचा, चवीनुसार मीठ, लिंबू पिळून घ्यायचंय, त्याच्यातली बी काढून व्यवस्थित लिंबू पिळून घेऊया आणि थोडीशी याच्यामध्ये आपण कोथिंबीर स्वतः हे मस्तपैकी आपण मॅरिनेट करून घेऊया. वा वा. चला, Yes. पुढे काय करूया? आता आपल्याला पॅन घ्यायचा आहे. गॅस लावून घेऊ. हो. तेल घालू का? नाही, बटर हो, आणि अच्छा. थोडस हे जेनझीचा विचार करून आपण करतोय त्यामुळे तेल नाहीये, बटर आहे. बटर थोडं अजून टाकलंस तरी चालेल का नाही? मला बटर और पूछ पूछ. परफेक्ट. ते करपायच्या आधी आपण मस्तपैकी त्याच्यावरती हे ठेवून घेऊया पापलेटचे पीसेस. एक मात्र मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देऊ का? तुमच्या करण्यामध्ये एक नजाकत आहे. हा, म्हणजे ते प्रत्येक पीस तेवढं छान इक्वली मॅरिनेट झालंय. हो ती सोडण्याची पद्धत, टाकण्याची पद्धत, कदाचित ते आईला खूप ऑब्झर्व केल्यामुळे हो. तुमच्यामध्ये ती प्रमाणबद्धता असते ना, जी स्त्रियांमध्ये पर्टिक्युलरली आपल्याला खरंय. दिसते. म्हणजे बाबांना मीठ टाका म्हटलं तर बाबा कसंही टाकतील, पण आई असं ते छान निगुतीने प्रमाणात टाकते. ते मात्र तुमच्यामध्ये Yes. अगदी उतरले आईकडचं. अरे, आणि आईची ती आवडच होती. आता आपण झाकण ठेवूया ठीक. आणि थोडस अर्ध शिजल्यानंतर आपल्याला त्याला कोळशाचा फ्लेवर द्यायचा आहे. स्मोकी फ्लेवर. येस, त्यामुळे आपण एका बाजूला कोळसा गरम करून घेऊया. कोळसा छान पेटला, आपण टाकूया हो. त्याच्यात. आता नाही, ह्याच्यात एक वाटी ठेवूया. ते मध्ये वाटी ठेवायची आहे. परफेक्ट. त्याच्यात आपण कोळसा ठेवूया. आणि त्याच्यावरती बटर टाकून लगेच आपल्याला झाकून ठेवायचं. येस, लगेच झाकण ठेवूया आपण त्याच्यावरती, म्हणजे तो मस्तपैकी जो कोळशाचा फ्लेवर आहे तो त्याच्यात उतरेल. किती वेळ द्यायचा हा फ्लेवर? अगदी 1-2 मिनिटं, कारण मला असं वाटतं पापलेटला शिजायला वेळ लागत नाही, हो. त्याच्यामुळे पटापट होऊन जातो प्रोसेस.